मित्रांनो, आजची कथा आपल्याला घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातील सर्वात निसर्गरम्य पण तितक्याच रहस्यमय मानल्या जाणाऱ्या घाट रस्त्यांपैकी एका ठिकाणी, ताम्हिणी घाट. दिवसा इथले धबधबे, हिरव्यागार दऱ्या आणि ढगांनी वेढलेली शिखरं पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. पण मध्यरात्र उलटल्यानंतर याच रस्त्यावर काही प्रवाशांनी असे अनुभव घेतल्याचा दावा केला आहे ज्यांचं उत्तर त्यांना आजतागायत मिळालेलं नाही. काहींना वाट चुकल्यासारखं वाटतं, काहींनी रस्त्यावर अशा गोष्टी पाहिल्या ज्या तिथे असणं शक्यच नव्हतं, आणि काही जणांनी तर त्या रात्रीनंतर पुन्हा कधीच त्या प्रवासाचा उल्लेख केला नाही. तर लाईट्स बंद करा, हेडफोन लावा आणि स्वतःला तयार ठेवा ताम्हिणी घाटातील एका भयानक प्रवासासाठी. तुम्हाला जर अशाच हॉरर, मिस्टिरियस आणि सस्पेन्स स्टोरीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा होता. पुण्यात राहणारे 4 मित्र रोहन, समीर, ओंकार आणि नेहा वीकेंड ट्रिप आटपून परत येत होते. संपूर्ण दिवस त्यांनी कोकणात फिरून काढला होता. दिवसभराच्या फिरस्तीमुळे तसे सगळेच थकले होते, पण ट्रिपच्या आठवणींमुळे गाडीत अजूनही गप्पा आणि आशा सुरू होत्या. संध्याकाळी त्यांनी पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. मूळ योजना अशी होती की रात्री 10 पर्यंत पुण्याला पोहोचायचं, पण प्रवासात वेळ कसा गेला ते कोणालाच कळलं नाही. आणि जेव्हा त्यांनी ताम्हिणी घाटाच्या रस्त्यावर प्रवेश केला तेव्हा रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. रस्ता जवळजवळ रिकामा होता. कधीतरी एखादा ट्रक समोरून जात होता किंवा दूरवर एखाद्या वाहनाचे दिवे काही क्षणांसाठी दिसत होते. बाकी संपूर्ण घाट रस्ता शांत पडला होता. गाडीच्या हेडलाईट्स जिथपर्यंत पोहोचतात तिथपर्यंत जग अस्तित्वात असल्यासारखं वाटत होतं. त्या पलीकडे फक्त काळोख होता. वळणामागून वळणं येत होती. डावीकडे खोल दरी, उजवीकडे दाट झाडी आणि मध्ये नागमोडी रस्ता. काही वेळानंतर गाडीतल्या गप्पाही कमी होत गेल्या. दिवसभराच्या थकव्यामुळे नेहा मागच्या सीटवर डुलक्या घेत होती. समीर मोबाईल मध्ये फोटो पाहत बसला होता. ओंकार खिडकी बाहेर नजर लावून होता आणि रोहन शांतपणे गाडी चालवत होता. सगळं काही अगदी सामान्य होतं, निदान त्या क्षणापर्यंत तरी. गाडीत हळू आवाजात संगीत सुरू होतं. दिवसभराच्या प्रवासामुळे सगळेच थोडे थकलेले होते. नेहाने अर्धवट झोपेतच विचारलं, अजून किती वेळ लागणार आहे? रोहननेही रस्त्यावरून नजर न हटवता उत्तर दिलं, जास्त नाही, साधारण 1.5 तास. नेहा काही बोलली नाही आणि ती पुन्हा झोपी गेली. गाडी आणखी काही वळणं पार करत होती. बाहेरचा अंधार अधिकच दाट होत चालला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं हेडलाईट्सच्या प्रकाशात काही क्षण दिसायची आणि लगेच पुन्हा अंधारात विरून जायची. तेवढ्यात समीरची नजर रस्त्याच्या कडेला गेली आणि तो क्षणभर शांत बसला. त्याला काहीतरी दिसलं होतं. एक माणूस तो रस्त्याच्या अगदी काठावर उभा होता, पूर्ण पांढऱ्या कपड्यात, हात बाजूला सोडलेले, डोकं किंचित खाली झुकलेलं, जणू तो कुणाची तरी वाट पाहत होता किंवा बराच वेळ तिथेच उभा होता. गाडी वेगाने पुढे सरकली. काही सेकंदातच ते वळण मागे पडलं आणि तो माणूसही अंधारात हरवला. तेव्हा समीर रोहनला म्हणाला, रोहन, तू त्या माणसाला पाहिलंस का? रोहन म्हणाला, कोणता माणूस? समीरने मागे वळून पाहिलं, पण आता तिथे काहीच दिसत नव्हतं, फक्त रिकामा रस्ता आणि त्यामागे पसरलेला अंधार. रोहन हसला आणि म्हणाला, अरे घाटात लोक असतातच, मीही त्याला पाहिलंय. समीर काही बोलला नाही, पण त्याच्या मनात एक गोष्ट सतत फिरत होती. गाडी जवळ येत असताना त्या माणसाने एकदाही डोकं वर केलं नव्हतं ना त्याने गाडीच्या प्रकाशाकडे पाहिलं होतं. जणू त्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीवच नव्हती. साधारण 15 मिनिटांनी नेहा अचानक सरळ बसली. अरे तिथे बघा. तिचा आवाज जरा मंद झाला. रस्त्याच्या कडेला पुन्हा एक आकृती उभी होती. पांढरे कपडे, तशीच उभी राहण्याची पद्धत, डोकं किंचित खाली, पूर्ण स्थिर. यावेळी गाडीत काही क्षण शांतता पसरली. नेहाने विचारलं, तोच आहे का तो? कोणीही उत्तर दिलं नाही, पण सगळ्यांच्या मनात एकच विचार चालू होता, इतक्या कमी वेळात इतक्या पुढे कोणी कसं येऊ शकतं? गाडी पुढे निघाली. आता गप्पा पूर्णपणे बंद झाल्या होत्या. संगीत सुरू होतं, पण आता त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. काही मिनिटांनी ओंकारने कारच्या डॅशबोर्ड कडे पाहिलं. रोहन, आपण हा वळण आधी पाहिलाय का? रोहनने भुवया उंचावल्या. रस्त्याच्या कडेला एक गंजलेला दिशादर्शक फलक दिसत होता. त्यावरचा रंग जवळजवळ उडून गेला होता, पण तो फलक त्यांना काही वेळापूर्वी दिसल्याचं ओंकारला स्पष्ट आठवत होतं. रोहन म्हणाला, योगायोग असेल. पण त्याने हळू आरशात मागे पाहिलं. तेवढ्यात समोर अचानक धुक्याचा एक जाड पडदा उभा राहिला. काही क्षणांपूर्वी रस्ता स्पष्ट दिसत होता आणि आता हेडलाईट्सचा प्रकाश काही मीटर पुढे जाऊनच विरून जात होता. रोहनने गाडीचा वेग कमी केला, कारण त्या धुक्याच्या पलीकडे नेमकं काय आहे हे आता कोणालाच दिसत नव्हतं. सगळे शांत होते, फक्त इंजिनचा मंद आवाज आणि टायर खाली सरकणारा ओला रस्ता. अचानक नेहा जोराने ओरडली, रोहन, समोर बघ. रोहनने अर्जंट ब्रेक मारला. गाडी काही फूट घसरली. सगळ्यांचे शरीर पुढे सरकले. समोर रस्त्याच्या मध्यभागी कोणीतरी उभं होतं. तीच पांढरी आकृती. यावेळी मात्र ती इतकी जवळ होती की तिच्या कपड्यांवरील चिखलाचे डाग सुद्धा दिसत होते. काही सेकंद कोणी काहीच बोललं नाही. त्या व्यक्तीचं डोकं अजूनही खाली झुकलेलंच होतं. त्याचे हात शरीराच्या दोन्ही बाजूंना निश्चल लोंबकळत होते, जणू तो त्यांच्या गाडीचीच वाट पाहत होता. रोहनने हॉर्न वाजवला, पण त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मग एकदम हळूहळू त्या व्यक्तीनं त्याचं डोकं वर, आणि तेव्हा समीरच्या एक गोष्ट लक्षात आली की हा चेहरा अनोळखी नव्हता. कारण काही तासांपूर्वी कोकणातील एका छोट्या हॉटेलमध्ये
जेवताना त्यांनी हाच माणूस पाहिला होता, त्याच पांढऱ्या कपड्यात. समीरच्या तोंडून शब्द फुटले, अरे हा तोच आहे. रोहननेही विचारलं, कोण? पण उत्तर द्यायला समीरकडे आता वेळ नव्हता. रोहनने स्टेअरिंग जोरात उजवीकडे वळवलं. कार त्या माणसाच्या बाजूने निघाली. काही क्षणांनी सगळे मागे वळून पाहू लागले, पण रस्ता आता रिकामा होता. फक्त धुक्यात हरवत जाणारा तो काळाकुट्ट घाट रस्ता. जणू तिथे काहीच घडलं नव्हतं. जणू काही क्षणांपूर्वी तिथे कोणी उभं नव्हतंच. गाडी पुन्हा पुढे निघाली, पण आता वातावरण पूर्णपणे बदललं होतं. काही वेळापूर्वी सुरू असलेल्या गप्पा, विनोद आता बंद झाले होते. सगळं अचानक संपलं होतं. पुढची 10 मिनिटं गाडीत एक शब्दही बोलला गेला नाही. रोहनची नजर सहजच मागच्या काचेतून बाहेर गेली आणि त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. मागे दूरवर एका वाहनाचा प्रकाश दिसत होता आणि तो प्रकाश बराच वेळ तितक्याच अंतरावर होता. ना तो प्रकाश जवळ येत होता, ना मागे पडत होता. घाटातील प्रत्येक वळणानंतरही तो प्रकाश तिथेच होता, त्याच अंतरावर. पण काही सेकंदांनी एक तीव्र वळण आलं. गाडी वळली आणि मागचा रस्ता काही क्षणांसाठी पूर्ण दिसेनासा झाला. वळण संपताच ओंकारने पुन्हा मागे पाहिलं, पण आता प्रकाश पूर्णपणे गायब झाला होता. तो रोहनला म्हणाला, मला वाटतं आपण आता कुठेही थांबू नये. रोहननेही मान हलवली, कारण त्यालाही आता शक्य तितक्या लवकर घाट संपवायचा होता. पण त्या क्षणी डॅशबोर्डवर एक इंडिकेटर दिसलं. रोहन काही बोलणारच इतक्यात इंजिन मधून एक अनोळखी घरघर ऐकू आली. गाडीचा वेग हळूहळू कमी होऊ लागला. रोहनने एक्सलेटरवर पाय दिला, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि गाडी बंद. घाटाच्या मध्यभागी आजूबाजूला दाट जंगल, दूरपर्यंत कोणत्याही घराचा, दुकानाचा किंवा वाहनाचा मागमूस नव्हता. रोहनने पुन्हा एकदा गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला, पण इंजिनने प्रतिसाद दिला नाही. डॅशबोर्डवरील दिवे मात्र चालू होते. गाडीत पुन्हा एकदा शांतता पसरली. कोणीच काही बोलत नव्हतं. तेवढ्यात जंगलाच्या दिशेने एक आवाज ऐकू आला. काही सेकंद शांतता. पुन्हा एकदा तोच आवाज. जणू कोणीतरी लोखंडी वस्तू एखाद्या दगडावर किंवा रेलिंगवर आपटत होता. नियमित, घाई न करता. आता तो आवाज आधीपेक्षा खूप स्पष्ट ऐकू येत होता. नेहाने हळू खिडकी बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला, पण गाडीच्या लाईटच्या प्रकाशा पलीकडे तिला काहीच दिसत नव्हतं. आवाज थांबत नव्हता. उलट तो अधिकच जवळ येत असल्यासारखा वाटत होता. आता तो आवाज गाडीच्या बाजूला असल्यासारखा जाणवत होता. समीरने शांतपणे सेंट्रल लॉकचं बटन दाबलं. सर्व दरवाजे लॉक झाले. कोणी काही बोललं नाही, पण सगळ्यांनी ती कृती पाहिली होती. आणि मग अचानक तो आवाज थांबला. पूर्ण शांतता. रोहनचा हात अजूनही चावीवरच होता. कोणीही हलत नव्हतं. आणि तेव्हाच ड्रायव्हरच्या बाजूला काचेवर काहीतरी हळूच आपटलं. इतकं हलकं की क्षणभर तो भ्रम असल्यासारखं वाटलं. पुन्हा तोच आवाज आला, पण यावेळी थोडा स्पष्ट. सगळ्यांनी नजरा त्या काचेकडे वळवल्या. जणू काचेच्या पलीकडे उभा असलेला कोणीतरी आत येण्याची परवानगी मागत होता. नेहाने भीतीने काचेकडे पाहिले, पण बाहेर काहीच दिसत नव्हतं. पण काचेवर ओलसर रेघा उमटल्या होत्या. जणू कोणीतरी बाहेरून काचेवर बोट फिरवली होती आणि त्या रेघा हळूहळू खाली सरकत होत्या. गाडीत कोणीच काहीच बोलत नव्हतं. जणू काही वेळ तिथेच थांबली होती. डॅशबोर्डवरील घड्याळ थोडंसं लुकलुकलं आणि पुन्हा सामान्य झालं. तेवढ्यात रोहनने पुन्हा चावी फिरवली आणि सुदैवाने यावेळी गाडी चालू झाली. एकाच क्षणी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गाडी लगेच पुढे निघाली. कोणी खिडकी बाहेरही पाहिलं नाही. साधारण 20 ते 25 मिनिटांनी दूरवर घरांचे दिवे दिसू लागले. आता घाट संपत होता आणि त्यांच्यावरील ताणही हळूहळू कमी होत होता. गावात पोहोचल्यावर ते एका पेट्रोल पंपावर थांबले. पाणी घेतलं, चेहऱ्यावर पाणी मारलं आणि काही वेळ तिथेच शांत बसून राहिले. तेवढ्यात तिथे काम करणाऱ्या एका वृद्ध कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांनी सहजच विचारलं, तुम्ही तामिणी घाटातून आलात का? रोहनने मान हलवली. तो वृद्ध माणूस काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, काय मग गाडीत किती जण होतात? त्याचा प्रश्न ऐकून चौघे एकमेकांकडे पाहू लागले. समीरनेही उत्तर दिलं. चौघे जण. त्या वृद्ध माणसाने पुन्हा काहीच विचारलं नाही. त्याने फक्त मान हलवली. जणू त्याला ते उत्तर आधीच माहित होतं. घरी पोहोचल्यावर सगळ्यांनी तो विषय टाळण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी आयुष्य पुन्हा पूर्ववत झालं, पण एक गोष्ट मात्र कोणाच्याच लक्षात आली नव्हती. त्या रात्रीच्या ट्रिपचे फोटो पाहताना नेहाच्या नजरेस एक विचित्र गोष्ट पडली. कोकणातून निघताना काढलेल्या एका ग्रुप फोटोमध्ये गाडीच्या मागे उभ्या असलेल्या लोकांच्या सावल्या स्पष्ट दिसत होत्या, पण त्या फोटोमध्ये सावल्या 4 नव्हत्या तर 5 होत्या. सुरुवातीला तिला वाटलं की हा प्रकाशाचा खेळ असेल, पण इतर फोटोंमध्येही त्याच ठिकाणी ती अतिरिक्त सावली दिसत होती. आजपर्यंत त्या सावलीचं स्पष्टीकरण कुणालाच मिळालं नाही आणि त्या चौघांपैकी एकानेही पुन्हा तामिनी घाटातून कधी प्रवास केला नाही. कारण त्यांना अजूनही एक प्रश्न सतावतो की त्या रात्री घाटात प्रवेश करताना गाडीत नक्की किती जण होते. तर मित्रांनो, ही होती तामिणी घाटातील एक भयानक घटना. तुमच्याही सोबत असा एखादा प्रसंग घडला असेल तर मला मेलवर नक्की पाठवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.